हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. मागील लेक्चरमध्ये आपण ह्यूमन रिप्रोडक्शन या टॉपिकमधलं स्पर्मॅटोजेनेसिस गॅमेटोजेनेसिसचं मेल गॅमेट फॉर्मेशन प्रोसेस ही प्रोसेस आपण पाहिली होती. आणि स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आपण त्याचे तीनही फेजेस बघितले. हायलाइट्स आहेत त्याचे. स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ द मेल गॅमेट्स. सेकंड थिंग, स्पर्मॅटोजेनेसिस इन मेल. It is start from the puberty. Why from puberty? Because during puberty the hypothalamus will be controlled for the purpose of spermatogenesis. How hypothalamus control the spermatogenesis? Hypothalamus secrete gonadotropic hormone, gonadotropic releasing hormone. That GnRH will be act on the anterior pituitary. Anterior pituitary secrete two type of hormone. One is ICSH, interstitial cell stimulating hormone, and another one is FSH, follicular stimulating hormone. From that, the ICSH will be act on the interstitial cell, that is cells of Leydig, which are present in between the various seminiferous tubules. Okay, the another hormone that is we called follicular stimulating hormone, it will be act on the Sertoli cells. Okay, now the ICSH act on the interstitial cell, we called it cells of Leydig. It will be act on seminiferous tubule. It will secrete the testosterone, will act on the seminiferous tubule. Okay, and the another one, the FSH act on the Sertoli cells, and that Sertoli cells having important function with the help of ABP, that is responsible for nourishment of the developing sperm. Okay, now spermatogenesis divided into three stages. तीन स्टेजेस मध्ये डिवाइड झालं. मल्टिप्लिकेशन, ग्रोथ आणि शेवटी मॅच्युरेशन. मल्टिप्लिकेशन मायटोटिक डिव्हिजन आहे, स्पर्मॅटोगोनिया फॉर्मेशन आहे. जर्म सेल मध्ये मायटोटिक डिव्हिजन होते, रिपीटेड डिव्हिजन आहे. स्पर्मॅटोगोनिया हे नंतर ग्रोथ होईल बाय गेटिंग नरिशमेंट मटेरियल फ्रॉम सर्टोली सेल्स, and after growth it will be increase in the size. Okay, this is called as the growth phase. Then maturation is characterized by the meiosis. meiosis मध्ये M1 आणि M2 होईल. M1 मध्ये काय होईल, तुमचा जो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे तो सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये कन्वर्ट होईल. रिडक्शन झालेला आहे, क्रोमोझोम नंबर 46 to 43 झालेला, 23 झालेला आहे. आता इथं M2 होईल, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये फॉर्म दी स्पर्मॅटिड्स. ओके, in that condition chromosome number is same. Now it is a haploid gamete, but actually development is must, modification is must, and that modification process is called as spermiogenesis. Then what happens in spermiogenesis? In spermiogenesis there is, what happens in spermiogenesis? It is a simple process in which there is conversion of spermatids. There is conversion of spermatids into spermatozoa. Spermatozoa is also called as sperm. Now what are the changes? Spermatid एक सेल आहे तुमचं, ठीक आहे, गॅमेटिक सेल आपण ज्याला म्हणतो, आणि त्याचं कन्वर्जन अशा स्ट्रक्चर मध्ये होणार आहे ज्याच्यामध्ये एक स्पर्म हेड आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त त्याला मिडल पीस आहे, आणि या व्यतिरिक्त देर इज प्रेझेन्स ऑफ टेल, ज्याच्यामध्ये टेल प्रेझेंट आहे. ठीक आहे, या स्ट्रक्चरमध्ये कन्वर्जन आहे. मग इथं मॉडिफिकेशन मॉर्फोलॉजिकल आहे. मॉर्फोलॉजिकल मॉडिफिकेशन असल्या कारणाने दिस इज कॉल्ड ॲज द मॉर्फोजिनेसिस. याला आपण काय म्हणतो? मॉर्फोजिनेसिस. मॉर्फोजिनेसिस स्पर्म मध्ये आहे, म्हणून इट इज कॉल्ड ॲज दी स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस ऑकर्स बिफोर स्पर्मिएशन. मी एक नवीन कन्सेप्ट तुमच्या समोर ठेवला आहे, स्पर्मिएशन. स्पर्मिओजेनेसिस हे बिफोर स्पर्मिएशन होतं. आणि स्पर्मिएशन म्हणजे काय आहे? स्पर्मिएशन म्हणजे दॅट इज रिलीज ऑफ स्पर्म्स फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. इजॅक्युलेशन तर सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये, इजॅक्युलेशन तर एपिडिडायमिस मधून वॉसा डिफरन्शिया मधून युरेथ्रामध्ये येणं आहे. पण स्पर्मिएशन काय आहे? तर स्पर्मिएशन सेमिनिफेरस ट्यूब्युल्स मधून तो कुठे यायचा आहे? मग
बाहेर पडणं आहे, म्हणजेच रीड टेस्टिस थ्रू कुठे जाणार आहे, तो इपिडिडायमिसमध्ये जाणार आहे. दॅट इज स्पर्मिएशन. मग बिफोर स्पर्मिएशन काय होणार आहे, तिथं स्पर्मिओजेनेसिस होणार आहे. मग स्पर्मिओजेनेसिसमध्ये काय चेंजेस होतात किंवा काय मॉडिफिकेशन्स आहेत. नाउ इन दॅट what happened, the head region, there is formation of the head region. मग head region मध्ये काय होतं, there is an large prominent nucleus. इथे एक लार्ज प्रॉमिनंट न्यूक्लियस तयार होतो. त्यानंतर सेकंड थिंग, मी इथे फिगर देतो. मग तुमचा हा सेल, ठीक आहे, आणि या सेलमध्ये एक लार्ज प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे. आउटसाइड हॅव्हिंग प्रोटीनाशियस शीथ, ज्याच्या आउटसाइड काय असेल, एक प्रोटीनाशियस शीथ असेल. आणि कधीही ध्यानात ठेवा, कोणतंही सेल असू द्या, त्याच्यामध्ये ॲनिमल सेल आहे ना, तर मग ॲनिमल सेलमध्ये न्यूक्लियसच्या शेजारी सेंट्रिओल असतात, बरोबर. मग न्यूक्लियसच्या बरोबर खालच्या दिशेने ते सेंट्रिओल येतात, परंतु अरेंज होतात दोन ठिकाणी. मग इथं लार्ज प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे, मी सेंट्रिओलकडे जाईल, पण त्याच्या आधी हेड रिजनमध्ये आहोत आपण. हेड रिजनमधले चेंजेस, अगेन युअर गॉल्गी कॉम्प्लेक्स, हा जो गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे goes to the upper side of spermatid. आपण त्याला हेड म्हणूया. स्पर्मॅटिडच्या हेड रिजनच्या अप्पर साइडला जातो अँड विच फॉर्म ए कॅप लाईक स्ट्रक्चर, जो एक कॅप सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतो. ठीक आहे. आता हा जो गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, जेव्हा कन्वर्जन शो करतो, तर कन्वर्जन नंतर इट विल बी ॲज ए लायसोझोम. तो कसा असतो, ॲज ए लायसोझोम. तसं इथे तो आहे गॉल्गी कॉम्प्लेक्सच, ठीक आहे, पण त्याचं कन्वर्जन झालंय आता एका स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये. मग तिथं आपण लायसोझोम न बोलता काय होतं की हेडच्या अप्पर रिजनला प्रेझेंट आहेत, म्हणून याला ॲक्रो म्हणजे काय आहे, नियर दी टिपच्या जवळ, मग ॲक्रो. आणि लायसोझोमचं आपण तिथं मिक्सिंग केलं, मग इथं काय म्हटलं त्याला, ॲक्रोझोम. मग इथं काय तयार झालं, देर इज ॲन ॲक्रोझोम. ठीक आहे. मध्ये लार्ज प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे, प्रोटीनेशियस शीथ त्या न्यूक्लियसला आहे. आता वरती ॲक्रोझोम कोणापासून तयार झालंय, गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून. मग इथं काय तयार झालं, ॲक्रोझोम. ओके. लायसोझोम लाईक ॲक्टिव्हिटी आहे इन विच देर इज प्रेझेन्स ऑफ, ज्याच्या आतमध्ये काय असतं, in which there is presence of lytic enzyme we called sperm lysine. याला आपण स्पर्म लायसिन म्हणतो. स्पर्म लायसिन विल बी युजफुल इन दी फर्टिलायझेशन. त्याचं महत्त्वाचं फंक्शन काय असेल, इट विल बी युजफुल इन दी फर्टिलायझेशन. म्हणजे ओवाच्या बाहेरचं जे कव्हरिंग आहे, त्या बाहेरच्या कव्हरिंगला पेनिट्रेट करण्यासाठी, त्याच्या आतमध्ये एंटर होण्यासाठी. सी, दिस इज युअर स्पर्म, दिस इज ओवा. ओवाच्या बाहेर हा कव्हरिंग आहे करोना रॅडिएटाची. ठीक आहे. आता ह्या करोना रॅडिएटाचे कव्हरिंग त्याला पेनिट्रेट करून मग स्पर्ममध्ये ओवामध्ये एंटर व्हायचं आहे. ठीक आहे. मग इथे पेनिट्रेट करण्यासाठी याला लाईज करावं लागेल. करोना रॅडिएटा याच्या बाहेरचे जे सेल्स आहेत, हे सेल्स हे स्पेसिफिक सेलपासून अरेंज झालेले आहेत किंवा स्पेसिफिक सेल्स आहेत. हे सेल्स एकमेकाबरोबर कनेक्टेड आहेत. समजा हे सेल्स आहेत असे, हे सेल्स एकमेकाबरोबर कनेक्टेड आहे अँड दे आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ए स्पेसिफिक पॉलिसॅकराइड. कशापासून कनेक्टेड आहे, ए स्पेसिफिक पॉलिसॅकराइड पासून. मी इथं ब्लू कलरनं दाखवलंय याच्या आतमध्ये. दॅट पॉलिसॅकराइड इज कॉल्ड ॲज हायलुरॉनिक ॲसिड. त्याला आपण काय म्हणतो, हायलुरॉनिक ॲसिड म्हणतो. या हायलुरॉनिक ॲसिडला डिग्रेड करण्यासाठीचा एन्झाईम स्पर्म लायसिन. मग याच्यामध्ये एक एन्झाईम आहे, दॅट इज हायलुरॉनिडेज एन्झाईम. हायलुरॉनिडेज एन्झाईम. हा एन्झाईम ऍक्ट होईल हायलुरॉनिक ॲसिड वरती आणि म्हणूनच स्पर्म
टिपवरती असलेला ॲक्रोझोम हा काय करतो, हायलोनिक ॲसिड या ठिकाणी त्या बाहेरचा लेअर जो आहे त्याला आपण करोना रेडिएटा म्हणतो, त्या ओवाच्या बाहेर, तर त्याला पेनिट्रेट करू शकतो. ठीक आहे, इथे मी मॉडिफिकेशन देतोय, त्याबरोबर स्पर्मचं स्ट्रक्चरही सांगतोय. परीक्षेमध्ये विचारल्यानंतर मॉडिफिकेशन सेपरेट लिहायचे आहेत, स्पर्मचं स्ट्रक्चर सेपरेट लिहायचे आहेत. ठीक आहे, मॉडिफिकेशनमध्ये फक्त एवढंच लिहायचं जे मी इथं दिलेलं आहे, आणि एक्सेस इन्फॉर्मेशन मग त्याच्या स्ट्रक्चरमध्ये सेपरेट येते. ठीक आहे, हे रिजनमध्ये या प्रकारचे चेंजेस आहेत, हे सगळे चेंजेस दिसतात. आता इथे तुम्हाला जे दिसतं ॲक्रोझोम, तर ॲक्रोझोममध्ये त्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत, पण ॲक्रोझोमला एक टिप आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो कॅप. याला पण या ठिकाणी जसं कंप्लीट याला शीत तयार होतं तसंच एक प्रकारे शीत ॲक्रोझोमला असतो. सियर आता हा शीत आहे जो मग स्पर्म हेडला पण असेल, आणि जिथे तुमचे सेंट्रिओल्स अरेंज झालेले असेल, ते सेंट्रिओल अरेंज आहे तिथपर्यंत काय असेल, हे शीत प्रेझेंट असेल. विच इज कम्प्लिटली ए प्रोटीनेशियस शीथ. ठीक आहे, आता हा जो कॅप आहे वरती ॲक्रोझोम वरती, दिस कॅप इज कॉल्ड ॲज ग्लिया कॅपिटिस. या कॅपला काय म्हणतात, ग्लिया कॅपिटिस. त्याचं आणखीन एक नाव आपण त्याला देऊ शकतो, गॅली कॅपिटिस. सॉरी, त्याला तुम्ही याच पद्धतीने घ्या, गॅली कॅपिटिस. ठीक आहे, आता आपण खाली येऊ नेक रिजन वरती. इथे स्पर्म हेड संपला, आता इथून नेक रिजन सुरू झालं. सेंट्रिओल आर अरेंज्ड ॲज ए प्रॉक्झिमल अँड ए डिस्टल, या पद्धतीने अरेंज होतात. वरतीला जो दिसतोय तुम्हाला, इट इज ए प्रॉक्झिमल सेंट्रिओल, इट इज ए प्रॉक्झिमल सेंट्रिओल. खालचा जो तुम्हाला दिसतोय, इट इज ए डिस्टल सेंट्रिओल. डिस्टल सेंट्रिओल इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेसल बॉडी. या डिस्टल सेंट्रिओलला दुसरं नाव काय आहे, दॅट इज ॲन बेसल बॉडी. आता मी हेड रिजन वरती होतो, नेक रिजन कडे येतो. मॉडिफिकेशन मध्ये काय होतंय, सेंट्रिओल जे स्पर्मॅटिड मध्ये प्रेझेंट होतं, नेक रिजन फॉर्मेशन आहे आता. मग सेंट्रिओल्स तुम्हाला माहित आहे की दोन असतात सेंट्रोझोम डिवाइड झाल्यानंतर. मग अरेंज्ड बिलो स्पर्म हेड, इन विच जो अप्पर असेल, अप्पर इज प्रॉक्झिमल सेंट्रिओल अँड द लोअर ज्याला आपण बेसल म्हणतो, म्हणजे त्याला टर्मिनल बेसल असं म्हणावं लागेल. बेसल जो असेल इट इज कॉल्ड ॲज द डिस्टल सेंट्रिओल. डिस्टल सेंट्रिओल पासून या ठिकाणी एक महत्त्वाचं स्ट्रक्चर तयार होतो जो पुढे जाऊन टेल फायबर तयार करतात, तर दॅट इज वी कॉल्ड ॲक्झियल फिलामेंट. या पद्धतीने डिस्टल सेंट्रिओल पासून ॲक्झियल फिलामेंट फॉर्म झाला. आता या ॲक्झियल फिलामेंटच्या अराउंड इथून पुढे मिडल पीस तयार होतोय स्पर्मचा. या ॲक्झियल फिलामेंटच्या अराउंड मायटोकॉन्ड्रियॉन हे हेलिकल स्ट्रक्चर फॉर्म करतात किंवा स्पायरल स्ट्रक्चर फॉर्म करतात, लाईक दिस. हे त्याच्या अराउंड त्याने काय केलंय, स्पायरल स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे. ठीक आहे, विच फॉर्म ए टाइप ऑफ शीथ अराउंड द प्रॉक्झिमल, सॉरी अराउंड द ॲक्झियल फिलामेंट. त्याने काय केलं, मग त्या ॲक्झियल फिलामेंटला एक प्रकारे शीथ तयार केलेला आहे. मग हा जो शीथ आहे इथं कंटिन्यू होईल याच्या बरोबर. सी हियर, ओके. ठीक आहे, नाउ धिस शीथ जो मायटोकॉन्ड्रियाच्या सहाय्याने अराउंड ॲक्झियल फिलामेंट फॉर्म झालेला असेल, दॅट शीथ इज कॉल्ड ॲज नेबेनकर्न शीथ. ध्यानात ठेवा, नेबेनकर्न शीथ.
ओके, म्हणजे मी इथे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतोय. आता हा मध्ये जे दिसतंय तुम्हाला, इट इज अ ॲक्झियल फिलामेंट. दिस इज अन ॲक्झियल फिलामेंट. परत एकदा ध्यान देतो तुम्हाला की मी या ठिकाणी मॉडिफिकेशन म्हणजे स्पर्मिओजेनेसिस प्लस तुमचं स्पर्मचं स्ट्रक्चर दोन्हीही क्लिअर करतोय त्याबरोबरीनं. मग इथे काय झालं, आता तुम्हाला इथे क्लिअर केलं मी. इथे डिस्टल सेंट्रिओल पासून, फ्रॉम डिस्टल सेंट्रिओल दी ॲक्झियल फिलामेंट इज फॉर्म. ॲक्झियल फिलामेंट इज फॉर्म. ॲक्झियल फिलामेंट फर्दर फॉर्म टेल पीस ऑफ स्पर्म. हा ॲक्झियल फिलामेंट नंतर स्पर्मचा टेल पीस फॉर्म करतो. ठीक आहे. अराउंड ॲक्झियल फिलामेंट, अराउंड ॲक्झियल फिलामेंट देर इज अन माइटोकॉन्ड्रियल स्पायरल. इथे काय आहे, माइटोकॉन्ड्रियल स्पायरल आहे, विच फॉर्म इज शीथ. ज्यानं काय केला, एक शीथ तयार केला. दॅट शीथ इज कॉल्ड ॲज नेबेनकर्न शीथ. नेबेनकर्न सायंटिस्ट आहे, ज्यानं त्याला शोधलं म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ नेबेनकर्न शीथ. इथपर्यंत आपण आलो. नाउ द स्ट्रक्चर इज फॉर्म वेअर द माइटोकॉन्ड्रियल स्पायरल इज प्रेझेंट. दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ मिडल पीस. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, मिडल पीस. मग हा कंप्लीट पार्ट जो आहे तो काय होता, तुमचा हेड रिजन होता जो वरती तयार झालेला. इथे नाव देतो मी. हा इथपर्यंतचा पार्ट इट इज अ हेड रिजन. ओके. त्यानंतर हा जो पार्ट आहे ज्या ठिकाणी तुमचे सेंट्रिओल अरेंज आहेत, प्रेझेंट आहेत, दॅट इज अन नेक रिजन, जिथे सेंट्रिओल आहेत. आणि त्याचा खालचा जो पार्ट आहे दॅट इज वी कॉल्ड मिडल पीस. आणि मिडल पीसमध्ये काय काय असतं हे तुम्हाला सांगितलं. सेपरेट स्पर्मचं स्ट्रक्चर डिस्कस करत असताना फक्त याच्यामध्ये काय काय आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. मॉडिफिकेशन सांगितलं तर कशापासून काय तयार होतं हे सांगायचं आहे. जसं मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगितलं, ॲक्रोझोम गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून न्यूक्लियस प्रॉमिनंट होतो, लार्ज होतो. ठीक आहे. प्रोटीनेसिस शीथ तिथे फॉर्म होते. सेंट्रिओल्स अरेंज कसे होतात, लिनियर अरेंजमेंट शो करतात. म्हणजे त्याच्यामध्ये अप्पर किंवा टर्मिनल जो असेल तो प्रॉक्सिमल होईल आणि लोअर जो असेल तो डिस्टल, जिथून ॲक्झियल फिलामेंट फॉर्म केला जाईल. परत ॲक्झियल फिलामेंटवरती काय होईल, माइटोकॉन्ड्रियल स्पायरल अरेंज्ड होईल. ठीक आहे. मिडल पीसमध्ये प्रेझेंट असलेला माइटोकॉन्ड्रिया हा तो जो फ्रुक्टोज होता ना सिमेनमध्ये, सेमिनल व्हेसिकल थ्रू सिक्रेट होणारं, त्याच्या सहाय्याने माइटोकॉन्ड्रिया म्हणजे त्याचं यूज करून त्याच्यावरती ऑक्सिडेशन प्रोसेस करून एनर्जी जनरेट करेल. ती एनर्जी स्पर्म वापरेल फॉर द पर्पज ऑफ लोकोमोशन इन फिमेल जेनिटल ट्रॅक्ट टू गोज टू दी ओवा फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन. फिमेल जेनिटल ट्रॅकमध्ये ओवापर्यंत जाण्यासाठी जो लोकोमोशन करावं लागतं त्या लोकोमोशनसाठी लागणारी एनर्जी इथून प्रोव्हाइड होईल. म्हणून मिडल पीस हा रिजन स्पर्मसाठी काय झाला, एक प्रकारे पॉवर हाऊस झाला. ठीक आहे. तुमचं हे जे ॲक्झियल फिलामेंट आहे हा ॲक्झियल फिलामेंट कंटिन्यूज आहे. दिस फिलामेंट इज कंटिन्यूज. ओके. ह्या फिलामेंटच्या अराउंड देर इज अरेंजमेंट ऑफ द फायबर्स. इथे मायक्रोट्युब्युलचे फायबर्स आहेत. तुम्ही फ्लॅजेलाच्या स्ट्रक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. अराउंड 9 चे मायक्रोट्युब्युल्स आहेत. 9 मायक्रोट्युब्युल्स इन डबलेट इज अरेंज्ड. बरोबर. मध्यभागी पेअर आहे मायक्रोट्युब्युलची आणि अराउंड त्या पद्धतीने अरेंज आहे जसं फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर असतं. अँड विच फॉर्म द टेल, जो काय करेल इथून पुढे टेल फॉर्म करेल. This is an tail region. ओके. म्हणजे आता याच्यामध्ये जिथपर्यंत प्रॉक्सिमल ट्युब्युल आहे तोपर्यंत टेल पीस आहे आणि तिथून पुढे मग बाकी राहिलेलं एंड पीस आहे. मग दिस इज अन टेल पीस आणि दिस इज अन एंड पीस. हे टेलचा पार्ट आणि हा कंप्लीट काय झाला, दॅट इज अन टेल रिजन. फ्लॅजेलर कंडिशन आहे. याच्यामध्ये काय होतं, टेलमध्ये काय आहे, दॅट देर इज 9 डबलेट
ऑफ मायक्रोट्युब्युल्स. या व्यतिरिक्त इनसाइड म्हणजे ॲट द सेंटर देर इज अन पेअर ऑफ मायक्रोट्युब्युल ॲट द सेंटर. ओके, सो दिस इज अबाउट द टेल ऑफ द स्पर्म. हे टेल स्पर्मचं टेल झालं आणि ह्या टेलच्या मुवमेंटद्वारे स्पर्म लोकोमोट होतो. मग बाय स्विमिंग ॲक्शन असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं ॲक्शन असू दे, परंतु फ्लॅजेलर ॲक्शन आहे आणि त्याच्या सहाय्याने स्पर्म कुठपर्यंत जातो, त्या ओवापर्यंत. इट विल बी रिच टू दी ओवा. इज इट क्लिअर? आता या ठिकाणी प्रत्येक जो कंपाऊंड याच्या आतमध्ये असेल तो कंपाऊंड इथे काय फंक्शनिंग करतो मी तुम्हाला इथं क्लिअर केलं. कुठे कोणते नावं असतात आणि काय दिले जातात, काय त्यांना बोललं जातं, त्यांचं फंक्शनिंग काय आहे तेही मी ह्या स्पर्मच्या कंप्लीट स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मग जर तुम्हाला बोर्डाच्या एक्झामिनेशनमध्ये स्पर्मच्या स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला विचारली, ठीक आहे, स्पर्मच्या स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन विचारली तर 3 पार्ट, हेड, नेक अँड मिडल पीस. सॉरी, हेड 4 पार्ट, हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. तसं 3च मेजर पार्ट दिले जातात, हेड, मिडल पीस अँड टेल. मिडल पीस आणि हेडच्या दोघांच्या मध्ये नेक रिजन असतो असं, आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे काही कॉम्पोनंट असतील ते सगळे कॉम्पोनंटचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथे काय करायचं आहे, द्यायचं आहे. तर मॉडिफिकेशनमध्ये काय करायचं, स्पर्मॅटिडमध्ये प्रेझेंट असलेले जे काही स्पेसिफिक कॉम्पोनंट आहेत त्यांचं कन्व्हर्जन ड्युरिंग स्पर्मॅटोझोआ फॉर्मेशन कसं होतं हे तुम्हाला द्यायचं आहे, जे मी तुम्हाला इथं रायटिंगमध्ये दिलेलं आहे. आणि जे रायटिंगमध्ये दिलेलं नाही तो स्ट्रक्चर ऑफ स्पर्म आहे, स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. ह्युमन स्पर्म जो आहे तो स्ट्रक्चरली टॅडपोल लाईक असतो. ह्युमन स्पर्म जो आहे तो कसा आहे, इट स्ट्रक्चरली इट्स शेप इज ॲज लाईक टॅडपोल. कधी कधी काईट लाईक स्ट्रक्चरही म्हटलं जातं, कारण काईटला वरती एक हेड असतं आणि खाली टेल असतं. सिमिलरली तसंच आहे, टॅडपोलला पण टेल आहे, सॉरी वरती हेड आहे आणि खाली टेल आहे. टॅडपोल लाईक स्ट्रक्चर ऑर दी काईट लाईक स्ट्रक्चर इज ॲन ह्युमन स्पर्म. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण गॅमेटोजेनेसिसपर्यंत कंप्लीट पार्ट बघितलेला आहे. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड कोणतंही पार्ट या ठिकाणी बाकी राहिलेलं नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की काही पार्ट बाकी असेल तर मग ज्यांना जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी मला काय करायचे, माझ्या अकाउंटवरती, व्हॉट्सअप अकाउंटवरती मला ते पाठवायचं आहे. मी त्या बाबतीत तुमच्याबरोबर काय करेल, डिस्कस करेल. इज इट क्लिअर? याचबरोबर मेल पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फिमेल पार्टकडे जाणार आहोत, ज्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सटर्नल इंटरनल जेनायटालिया विथ असेसरी सेक्शुअल ग्लँड्स, एक पॉईंट. त्यानंतर दुसरं व्हीएस ऑफ ओव्हरी. त्यानंतर तिसरं पॉईंट त्याच्यामध्ये दॅट इज अँड गॅमेटोजेनेसिस, दॅट इज oogenesis, अँड लास्ट वन इज दॅट इज मेन्स्ट्रुअल सायकल. हे पॉईंट आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास 3 लेक्चर्स त्याला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लागतील. ठीक आहे, सो इथपर्यंत समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. मी या ठिकाणी थांबतो.